नमस्कार. तर काल आम्ही गेलो होतो थोडंसं कराडला काम होतं म्हणून आणि कुठेही बाहेर जाताना माझ्या मिस्टरांची खूप गडबड असते. जसे की माझ्या मागं लागले होते, "पडदिशी उरक, लवकर उरकायला येत नाही का?" आणि तसं पण तुम्हाला सांगू का, माझा साधा सिंपल लूक यासाठी असतो की मला मेकअप करताच येत नाही, साधं लिपस्टिक लावता येत नाही. तर तुम्ही कुठेही बाहेर गेला आणि तुम्हाला अशी गाडी भेटली का, ज्याच्यावर आपलं श्रद्धास्थान म्हणजे माझी स्वामी समर्थ महाराजांच्यावर म्हणजे श्रद्धा आहे, तर त्यांची मला एकतर गाडी दिसतेच ज्याच्यावर लिहिलेलं असतं, "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे." तर घरी आलो तर घरात लाईट नव्हती. मग मागल्या बाजूला थोडीशी जागा आहे, मग तिथं बसून म्हटलं पिशवीत काय काय आणले ते तुम्हाला दाखवावं. तर बेकरी प्रोडक्ट एकतर खायचं नसतात, पण आम्ही जास्त आणत नाही. पण कधीतरी असं लांब गेलो किंवा बाहेर गेलो तर थोडंफार घेऊन येतो. आणि हा केक मला इतका आवडतो, काय बोलायचं काम नाही. तो पण मी पोट भरून खाल्ला. आणि आता हा व्हिडिओ करण्याचं कारण की आम्ही ज्यावेळेस कराडला गेलो होतो, तर माझं आणि माझ्या मिस्टरांचं झालं होतं भांडण. आता ते कशावरून ते पण ऐका. काय झालं होतं, कराडवरून येताना तळबीडच्या म्हणजे कराडच्या बाजूला एक प्रभू श्रीरामांचं इतकं सुंदर असं मंदिर झाले. तर माझी अशी इच्छा होती की ते मला बघायचं आहे, बाहेरून बघू म्हटलं. ह्यांचं म्हणजे नाहीचाच पाडा लावला होता की नाही जायचं. तर म्हटलं चालतंय, म्हटलं राहू देईल. एकतर मी काही मागत नाही आणि तुम्ही मला म्हटलं प्रत्येक गोष्टीला नाहीचा पाडा लावता. म्हणून मग मी त्यांना जरा गाडीवर बसून जरा 1-2 डोस टाकले आणि मग मी फुगली होतीच, कारण मी बोललीच नाही त्यांच्याबरोबर, काहीच बोलली नाही. तर मग नंतर उमरजमध्ये आल्यावरती म्हणली, "बाई तुझं डोकं लय गरम झाले, तर तुला शांत करतो." म्हटल्यावर मग तिथंच एका बेकरीमध्ये घेऊन गेले मला आणि तिथं लस्सी पण दिली आणि मुलांसाठी खाऊ पण घेतला. तसंच बेकरीत खाऊन घेऊन झाल्यानंतर मग मी म्हटलं चला बाजारातून थोडीशी भाजीपाला पण घेऊन यावं, कारण यांचा डबा असतो त्यामुळं भाजीचा इतका प्रॉब्लेम येतो, डबा करताना रोज काही ना काहीतरी असतं. मी आपलं रस्त्याने येताना त्यांना म्हणत होते की आत्ता म्हटलं डिसेंबर महिना आहे, 18 तारखेला काहीतरी आहे म्हटलं. तर मला म्हणले, "काय आहे?" म्हणजे त्यांच्या सगळं लक्षात असतं, तारखा वगैरे कुणाचं काय आहे ते सगळं लक्षात असतं, पण बळहून करतात की मी स्वतःहून त्यांना सांगावं यासाठी. तर जास्त भाव न खाता मी पण सांगेल की 18 डिसेंबरला माझा वाढदिवस आहे, बघू तुम्ही काय करताय. सगळी भाजीपाला वगैरे भरून ठेवला आणि केंद्रात गेलो. केंद्रात महाराजांची आरती वगैरे केली, नंतर आपली सेवा केली, नमस्कार घेतला आणि आमच्या घरी आलो. कारण घरी येऊन संध्याकाळच्या पोटापाण्याचं पण नियोजन करायचं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तर क्षमा असावी. बाय बाय.